आपला आवाज कोकण 24 तास। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिली महायुती रत्नागिरीत होत असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी त्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी पुढाकार घेतला, आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि महाराष्ट्रातली पहिली महायुती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आणि दुसरे विषय धन्यवाद देतो खासदार नारायण राणे साहेबांना की त्यांनी देखील महायुती झाली पाहिजे आणि महायुतीनंच आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आणि म्हणून आता सिंधुदुर्गाची देखील युती ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे भाजप शिवसेना ही नैसर्गिक अलायन्स आहे आणि अजितदादांच्या सहकार्यानं महायुती म्हणून आपण काम करतोय। त्या अजितदादांना देखील बाप्पासाहेब धन्यवाद देतो की त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता सगळे एकत्र कामाला लागतो। चिपळूणमधलं वातावरण जर बघितलं तर महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। आज रत्नागिरीमध्ये देखील तो आनंद दिसतोय। अनेकांच्या मनामध्ये शंका फक्त अशा आहेत की उमेदवारी कोणाला मिळणार आहे। हा संकल्प मेळावा आहे, हा उमेदवारी देण्याचा मेळावा नाही। तर भाजपाच्या उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील, शिवसेनेच्या उमेदवाऱ्या माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याच्या उमेदवाऱ्या अजितदादा देतील। त्याच्यामुळे उमेदवार कोणाला मिळणार आहेत हा विषय आपण नंतरचा आहे, परंतु हा संकल्प करूया की 3 तारखेला जे फटाके वाजतील ते महायुतीचेच वाजतील, दुसऱ्या कोणाचे वाजणार आणि फटाके का वाजवले पाहिजे त्याला 3 महत्वाची कारणं आहेत। रत्नागिरी येथे आयोजित महायुतीच्या संकल्प मेळाव्यामध्ये बोलताना शिवसेनेचे नेते तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आजचा मेळावा हा उमेदवारी जाहीर करणारा नसून संकल्प मेळावा असल्याचे सांगितले आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांची घोषणा करतील, कारण 3 डिसेंबरला आपल्याला महायुतीचे फटाके वाजवायचे आहेत असे म्हणाले। आपले नेते माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाबा तुमचे नेते अजितदादा आहेत। पण तुम्ही या 6-7 महिन्यामध्ये जर अभ्यास केला असेल तर या तिन्ही नेत्यांना महायुतीच्या नेत्यांना महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। नुसतं टार्गेट केलं नाही, नुसती बदनामी केली नाही, तर वैयक्तिक पातळीवर येऊन त्याला नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न केला। परंतु हे नेते हे लोकांमधले नेते असल्यामुळं आपण सगळे त्यांचे मनसुबेवरती ते धुळीला मिळवले। 2-4 दिवसातल्या फक्त आपल्याला गोष्टी सांगतो की आम्हाला बदनामी काही नवीन नाही। आम्ही 3.5 वर्ष 4 वर्ष बीजेपीकडून आलो म्हणून आम्ही नुसती सकाळची बदनामी देतो, आम्हाला शिवाय ऐकतो, आम्हाला तर ठार मारतो म्हणून पण सांगितलं होतं। थोड्या पद्धतीला काही लोक गेली होती, माझ्यावर 2दा तिचा हल्ला देखील झाला होता। हा भाग बाजूला ठेवू, पण परवा ज्या पद्धतीनं भाजपावर टीका करण्यात आली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्यात आली, अमित शहा साहेबांचा तर अनाकोंडा म्हणून उल्लेख करण्यात आला, याचा आपण बदला घेणार आहोत की नाही ही निवडणूक त्याच्यासाठी आहे। ही निवडणूक ते ठरवणारी आहे की आम्ही आपापसात किती भांडतो। उदय सामंत मोठा आहे की राजन साळवे मोठे आहेत की पाटणे साहेब मोठे आहेत, त्याच्यापेक्षा अजितदादा मोठे आहेत, देवेंद्रजी मोठे आहेत की एकनाथ शिंदे साहेब मोठे आहेत, ही ठरवणारी आजची निवडणूक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर थेट 3 वर्षांना लोकसभेच्या निवडणूक आहे, मध्ये एकही निवडणूक नाही जी आपण पक्ष म्हणून एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळे लोकसभेला कोणाला त्रास होणार नाही, विधानसभेला त्याच्या पुढे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेतली पाहिजे। म्हणूनच आज समन्वय समितीमध्ये निर्णय झाला की ज्या समन्वय समितीमध्ये 3 मंत्री दिले गेले त्याच्यामध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे आहेत, दुसरे सुनील तटकरे आणि तिसरा मी आहे। त्या तिघांनी काय करायचं तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथं वाद आहे ते मिटवण्यासाठी दौरा करून निवडणुका महायुतीच्या ताब्यामध्ये कशा होतील यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे
ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।